शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्तीवाचे शेवट तो भला माझा बहु गुण झाला आलो निजाच्या माहेरा भेटी रघुमाईच्या प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सप्तस्थळी कीर्तन रूपी श्रीकर्ता निवडलेला अभंग भगवत भक्त देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु जगन्नाथ श्रीमंत साधू श्री तुकोबाराय यांचा उत्कृष्ट असा सर्वांच्या परिचयातला 4 चरणाचा अभंग निमित्त या ठिकाणी कार्यक्रम आहे, सर्वांना ज्ञात आहे, पण एक हा राहू द्या वक्त्यांचा आग्रह कर्तव्य म्हणून आपल्याच गावातील श्रीमान प्रभाकर देवराव लांडगे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त त्यांच्या समस्त लांडगे परिवार, त्यांचे 2 मुलं मनमन प्रभाकरराव लांडगे आणि उमाकांत प्रभाकरराव लांडगे आणि मला वाटतं त्यांना एक कन्या पण आहे, बरोबर. अशा समस्त लांडगे परिवाराच्या वतीने माझ्याकडे आलेली ही सेवा उपस्थित महाराष्ट्रातील तमाम गायक वादक महाराज मंडळी बोलू नका आता मस्त. हा एकदा पुढे पुढे सर तुम्ही या पुढे या सर्वजण या महिला मंडळी सुद्धा पुढे या 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 पुढे या तुम्ही या. आता मस्त बोलू नका विठ्ठल उपस्थित महाराष्ट्रातील तमाम गायक वादक महाराज मंडळी ज्यांनी पहिली चाल गायली असे आपल्या परिसराचं भूषण गायन कोकिळा भजन सम्राट आपल्या तुमचे शेजारी श्री हरिभक्तपरायण माझे परमस्नेही पप्पू महाराज बोले
आणि ज्यांच्या वतीनं मला निमंत्रण मिळालं आणि ज्यांनी गोड अशी मागं चाल गायली असेल, आपल्या परिसराचं भूषण तुमचे शेजारी गायक कोकिळा भजन सम्राट माझे परमस्नेही गणेशजी महाराज माळेगावकर, तसेच त्यांचे पिता श्री मारुती महाराज माळेगावकर, केशव महाराज बनवस ना तावजेवाडीकर आणि श्री संत धुमतात्या वारकरी शिक्षण संस्थेतील सर्व विद्यार्थी, पक्षाची साथ करण्यासाठी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध वादक आमचे शिवाजी महाराज आनंदवाडीकर, माधव महाराज, स्वामी महाराज, गुरु महाराज, सर्वच महाराज मंडळी, तुम्ही सर्व माता भगिनी पुरुष वर्ग आणि आमचे गोड साऊंड सिस्टीमचे मालक आमचे बाळूदादा, तुमच्या सर्वांच्या चरणी एकदा नतमस्तक होतो आणि कीर्तन शिबिरा याच ठिकाणी पूर्णविराम सुरुवात करतो. म्हणता काय की आता कसं टाईम झाला करा पूर्णविराम म्हणून. ऐका, अगदी आपल्याकडे थोडा वेळ आहे, बरोबर का नाही? थोड्या वेळामध्ये जशी गुरु महाराज बुद्धी देतील त्याप्रमाणे आपण अभंगाचा थोडासा भावार्थ करण्याचा प्रयत्न करू. आजचं कीर्तन म्हणजे नैमित्तिक आहे आणि कोणतंही कार्य करीत असताना त्याला निमित्त मात्र असतं, बरोबर का नाही? निमित्ताशिवाय कार्य होतं का? निमित्ताशिवाय कार्य असतं का? निमित्ताशिवाय कार्य असू शकत नाही. प्रत्येक गोष्टीला निमित्त लागते. आता फक्त काही जणांचं निमित्त वेगळं राहते, काही जणांचं निमित्त वेगळं राहते. महागाईचा माझ्याकडे एक माणूस आला, मला म्हणला, महाराज माझ्या बापाची पुण्यतिथी करायची. बापाची पुण्यतिथी का वाढली? काही वेळ नाही बघा, महाराज मला भरपूर 15 वर्षांसाठी असते आणि आतापर्यंत छे नाव सुद्धा काढलं होतं. म्हणला मी आता कवा करायच्या तुमच्या मुलावर आम्ही ना तुझी काय तारीख गेली ते तरी कोणाला माहिती. आम्ही ना मग कोणा तुम्हाला दवा सवड असेल दवा कोणी तिथे करून पुन्हा त्याला जमल दवा सवड जमल का नाही जमणार. कोणत्याही गोष्टीला कारण त्याची काळ वेळ तिथी ठरलेली, बरोबर का नाही? उगाच कोणतंही कार्य कवा करून चालत नाही. ऐका, आपल्या वैदिक संस्कृतीमध्ये आता जे आपले सप्ताह हे असतात ते का तारखेवर चालतात का? त्यांना मनाला आलं का असं ते उभा करायचे असतात का? नाही, त्याला तिथी लावून दिली, त्याच तिथीला कार्यक्रम असतो, बरोबर का नाही? या तिथीला या लांडगे परिवारांनी आपल्या वडिलांचं पुण्यस्मरण करावं आणि महाराज करणं हे आद्य कर्तव्य आहे. प्रत्येकाने हे करावंच लागतं. नाही केलं तर काय होईल? ते पित्र म्हणतात, अरे बाबा ज्या आम्ही कुळासाठी एवढं कमवलं, एवढं यांच्यासाठी मागं ठेवलं, पण शेवटी आमच्या कुळामध्ये हा दुराचारी जन्माला आला. काय म्हणतात? कुळामध्ये काय जन्माला आला? दुराचारी जन्माला का? म्हणून हे कार्य करावंच लागतं. आता बऱ्याच जणांचं असं म्हणणं आहे, महाराज
मेल्याच्या माघारी काय हो? मेल्याच्या माघारी काय? मेलं ते गेलं, आता त्याचं काय राहिलंय का? बऱ्याच जणांचं म्हणणं आजकाल शिकलेल्या सवरलेल्याचं बाबा महाराज तुम्ही म्हणता पुण्यतिथी करा, अन्नदान हे करा ते करा, पण एकदा माणूस गेला त्याच्या नावाने काही करून काय फायदा आहे? मी म्हणलं तसं नाही बाबा, अरे जर इथं जर कार्य केलं तर त्याला वैकुंठामध्ये जिथं ते कुठं असतील, स्वर्गामध्ये वैकुंठामध्ये जिथं कुठं असतील कैलासामध्ये, तिथं त्याला चांगलं स्थान भेटतं. बरोबर का नाही? त्याला स्थान चांगलं भेटतं. पण बऱ्याच जणांचं म्हणणं आहे महाराज इथं केलेलं कुठं तिथं जाते. नाही नाही, मला एक तुम्हाला साधा प्रश्न आहे. तुमच्याकडे मोबाईल आहे, सगळ्याकडे मोबाईल मोबाईल आहे तुमच्याकडे? मोबाईल आहे ना? मोबाईल वापरत नाही तुम्ही कोणीच? आहे ना मोबाईल? आता ऐका, ह्या मोबाईल मध्ये जे सिम कार्ड आहे कुठूनही बॅलन्स टाका, इथं येते का नाही? येते. येते ना? बर, आता तुमच्या सगळ्याकडे फोन पे, गुगल पे ह्या गोष्टी झाल्यात, आपल्याकडे बँक अकाउंट झाले. बरोबर का नाही? अमेरिकेहून ट्रान्सफर केलेले पैसे इथं आपल्या अकाउंट मध्ये आले का नाही? मला सांगा, साध्या तंत्रज्ञानाने एवढा शोध लावला तर इकडचे पैसे तिकडे, इकडचे बॅलन्स तिकडे चालले. मी काय म्हणालो, इथं अन्नदान केलेलं वर पोहोचत नसेल का? म्हणाल पोहोचणारच आहे, 100% पोहोचावंच लागते. कारण काय असते पहा, इथं जर तुम्ही अन्नदान जेवढं एक त्याच्यामध्ये प्रकार समजा तुम्ही, बरेच जण म्हणतील महाराज आम्ही आमच्या मुलीचं लग्न जोरदार केलं, ते अन्नदान झालं ना त्याच्यामध्ये, पण त्या अन्नदानाचं पुण्य ते तुम्हाला भेटणार नाही, ते त्या मुलीच्या सुखी संसाराला भेटतं. तसं तुम्ही अन्नदान ज्या जिथं जिथं करता, समजा आता आजचं अन्नदान आहे, आजचं अन्नदान या कुळाच्या काहीच कामाला येणार नाही याच्या, पण त्याचे जे पूर्वज ज्यांच्या नावावर आज अन्नदान आहे त्याला मात्र सद्गती भेटते. विठ्ठल महाराज लग्नात केलेलं लेकीच्या नावावर चाललंय, आजचं केलेलं बापाच्या बाईच्या नावावर चाललंय, मग आमच्या नावावर काय आहे ना? जे सप्ताहामध्ये मंत्री होता ते आपल्या नावावर चालतात. त्या काळामध्ये पाची पांडवाचे वडील पंडूराजा वैकुंठाला गेले. गेल्याच्या नंतर एक दिवस नारदाची स्वारी तिथं चालू होती. फिरत 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 नारदजी गेले आणि गेल्याच्या नंतर बघतात का पंडूराजा खाली बसलेले. नारदजीनं पाहिलं एवढा वैभवशाली राजा, पूर्ण भारतावर राज्य केलेला राजा, ज्याचे 5 पुत्र असे वैभवशाली, त्या पंडूराजाला खाली बसवं लागतंय. नारदजी जवळ गेले, विचारलं काय राजे काय झालं? तेव्हा पंडूराजाला सांगितलं, नारदजी आमचं एवढं पुण्य होतं की आम्ही स्वर्गा वैकुंठापर्यंत आलो, आम्ही वैकुंठापर्यंत आलो, तेवढं आमचं पुण्य होतं. पण इथं आल्याच्या नंतर जी आम्हाला सद्गती भेटायची होती, जे आम्हाला स्थान भेटायचं होतं, तिथं मात्र आमचं पुण्य संपलं, कमी पडलं. आणि आता आम्हाला जर इथं जर सद्गती चांगली जर भेटायचं असेल तर आम्हाला काय पाहिजे? आता सध्या पुण्य पाहिजे. नारदजी म्हणले, पंडूराजा मान्य आहे, पण आता तुम्हाला सद्गती भेटण्यासाठी काय करावं लागेल? तेव्हा पंडूराजाला सांगितलं, नारदजी तुम्ही एक काम करा, खाली जा आणि माझ्या मुलांना सांगा माझ्या नावावर अन्नदान सुरू करा. जर त्यानं माझ्या नावावर खाली अन्नदान केलं त्याचं पुण्य मला भेटल आणि मला चांगली सद्गती. कारण काय असतं बघा, कितीही माणसाला पुण्य घेऊन जा, एकदा का वरचं पुण्य संपलं की पुन्हा काय व्हावं लागतंय? येऊ लागते मागाने मृत्यू लोक. ऐका, एकदा का वरचं पुण्य संपलं की
प्रत्येकाला इथंच यावं लागतं. मग आता तुम्हाला माझा प्रश्न आहे, नारदजी आले असं आहे का? मला सवय थोडं आपण बोलायची विचार हो घेता आवाज वाढवत हो घेता आवाज वाढवत पंडू राजाने सांगितलेला सगळा नित्यक्रम नारदजी खाली आले आणि खाली आल्यानंतर आपल्या पंडू राजाच्या पाची पुत्राला सांगायला आले. पंडू राजावर गेले पण त्यांना चांगल्या आदराचं स्थान भेटलेलं नाही. त्यांचं पुण्य कमी पडले. तेव्हा पाची मुलाने विचारलं, महाराज आम्ही काय करा? नारदाने सांगितलं, एक काम करा, तुम्ही त्यांच्या नावावर एक यज्ञ सुरू करा आणि त्या यज्ञाचं नाव आहे राजसू यज्ञ. कोणता? राजसू यज्ञ. तुम्ही बोला, कारण तुम्ही आम्ही खेळीमेळी गदारुळी आनंदे ऐका. राजसू नावाचा यज्ञ महाराज पाची भावांनी तयारी केली आणि मस्त यज्ञ सुरू केला. दिवस सकाळी सूर्य निघाल्यापासून संध्याकाळी सूर्य मावळेपर्यंत सारखं अन्नदान चालू असायचं. आणि एकदा का सूर्य मावळला की स्वर्गातून 1 घंटा वाजायचा. काय वाजचं? 1 घंटा वाजला. बरोबर का? घंटा वाजला की हे समजायचं आजचं पुण्य आपल्या वडिलांना पोहोचलं. अशी कित्येक दिवस यज्ञ चालू आणि एका दिवशी अचानक 1 घंटा वाजायला का म्हणतात? घंटाच थांबला. पाचही पांडव देवाकडे पळत गेले, विचारलं, देवा आज आमच्याकडून काय चुकलं की रोज यज्ञ केल्यानंतर 1 घंटा वाजत होता, आज घंटाच थांबना, काय झाला? देव म्हणजे झालं काम, तुमचं काम झालं. तेव्हा त्याने विचारलं, तेव्हा काय झालं? देव म्हटले, आज तुमच्या यज्ञामध्ये कोणतरी ऋषी, कोणतरी साधू, कोणतरी संत येऊन जेवून गेले आणि तृप्त झाले. त्याने आशीर्वाद दिला आणि पंडूराजाला चांगलं स्थान घेतलं. म्हणून इथं अन्नदान करायचं. विठ्ठल आपल्या पूर्वजाला चांगली सद्गती पाहिजे असेल तर इथं अन्नदान करायचं. बरोबर का नाही? की आजचं अन्नदान म्हणून नैमित्तिक कर्म हे करावंच लागत नाही केलं तर हा कटा त्या चेकरीची पित्र आपलं. बरोबर का नाही? म्हणून हे कार्य करायला पाहिजे आणि हे कार्य जर केलं तुका म्हणे पितर आशीर्वाद देती, कल्याण इच्छिती तळाकुळा. पितर वरून आशीर्वाद देतात हेच कल्याण. पण बघा बऱ्याच ठिकाणी आपण जर एखाद्या ब्राह्मणाकडे गेलो ना आणि देवा आमच्या घरी सुगच लागलं हो, काय व्हायला की भांड्याला भांडच लागत राहिले सारखं. तेव्हा आपला ते ब्राह्मण सांगते तुमच्यावर कशाचा कोप आहे? काय आहे तुमच्यावर? पितृदोष आहे. पितृदोष. आणि ते तुम्हाला पितृदोष काढावा लागेल. मग माझं एक तुम्हाला सांगणं आहे की पितृदोष लागावं असं वाटत नसेल तर हे करायचं.
हे जर केलं तर पितृदोष लागत नाही. हा ऐका, कारण काय आता बऱ्याच जणाला बघा खूप कष्ट करतात सकाळपासून संध्याकाळपर्यंत मर 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 नवरा बायको लेकरं सगळे कष्ट करायले, पण दुसऱ्या दिवशी खाचं वाढलं. बघा बऱ्याच जणांचं असं आहे का नाही? काही मी खोटं बोलायलो का? हा सोडू का? तसं सांगा राग राग. ऐका, म्हणजे खूप कष्ट करायले पण त्याचं काहीच होईना तुले समजायचं त्याला काय लागलेलं आहे, पितृदोष लागलेला आहे. आणि काय काय जणांना पितराचा आशीर्वाद असते बघा 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 काय बरोबर टिकी नको 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 म्हणलं तरी बी कुणी कोण का होईना येतच. काय कष्ट करणार काय ना मला निवांत बघल्या झोपडाचे की कुठून पैसे आले की कसे वाले की थप्प्याच्या थप्प्या लागल्या ते म्हणा महाराज काहीच वेळ नाही म्हणला कुणी आले की काय नाही की पण भरपूर आले बघा. त्याला 100% पितराचा आशीर्वाद. काय एक म्हणला महाराज मर 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 करायला म्हणला आणखी घरावरचे पत्र निघणार 100% त्याला पितृदोष आहे. माणसाने हे कार्य करायलाच पाहिजे, हे कार्य करावंच लागतं. म्हणून आजचं हे नैमित्तिक कार्य बरोबर का नाही? हे कार्य करीत असताना अन्नदान भजन कीर्तन बरेच जण म्हणतात नुसतं अन्नदान करू. बरं का, माझा विरोध नाही, मी कीर्तन ठेवाच या मताचा नाही, पण तुम्हाला एक गोष्ट सांगतो की बाबा नुसतं जर अन्नदान केलं तर काय? अन्नामध्ये अनेक प्रकारचे दोष आहेत. अन्नामध्ये अनेक प्रकारचे दोष आहेत. ते कुठून यायलंय, कसं यायलंय, काय नाही, कोण शिजवालंय, कसं शिजवालंय आपल्याला काय माहिती का? कुठून यायलंय काय माहिती का आपल्याला? म्हणून त्या अन्नामध्ये दोष असते आणि ते अन्न इथं शिजवलेलं दूषित असतंय. पण ते जर दूषित अन्न पवित्र करायचं असेल तर कीर्तनच करा असं काही नाही. कीर्तन करा किंवा टाळ मध्ये घेऊन 5 अभंग म्हणून ते अन्न पवित्र करा. विठ्ठल टाळ म्हणून घ्यायचा 5 अभंग म्हणायचे त्या माणसाच्या नावानं गुलाल उधळायचा 100% ते अन्न बरोबर का नाही? हे कार्य करावंच लागत नाही. आणि हे बघा हे कार्य करीत असताना भजन कीर्तन या गोष्टी करावंच लागत असतात. म्हणून बाबा त्या अनुषंगानं समस्त लांडगे परिवाराच्या वतीने या कीर्तनाचं आयोजन आहे. बघू आता अगदी थोडा वेळ राहिलाय, त्या थोड्या वेळामध्ये अभंगाचा भावार्थ करण्याचा प्रयत्न करू. आजचा अभंग मात्र गमत झाला. जगद्गुरु तुकोबारा आजच्या अभंगामध्ये स्वतः वर्णन करतात की बाबा आमचा शेवट गोड झाला. काय झाला? आता माझा तुम्हाला एक सोपा प्रश्न आहे, मला सांगा गेलेला माणूस सांगायला राहते का माझा शेवट गोड झालाय म्हणून? तर एकदा जर माणूस गेला तर ते सांगायला राहते का माझा शेवट गोड झाला म्हणून? नाही राहू शकत नाही. काय मग मला सांगा इथं तर तुकोबारा होता शेवट तो भला माझा बहु गोड झाला. तुकोबारा म्हणतात माझा शेवट बहु गोड झाला. बरोबर का नाही? मग मला सांगा गेलेला माणूस सांगायला राहत नाही, मग तुकोबारा असं तुम्ही भाषेला तशी बोलतात. कोणी म्हणू शकते का माझा शेवट गोड झाला म्हणून? काहीच ना, तो शिल्लकच नाही, ती वस्तू शिल्लक नाही तर काय सांगणार? मग तुकोबारायचं म्हणतात माझा शेवट गोड झाला. कसा झाला? ऐका, जगद्गुरु तुकोबारायचा खरंच शेवट गोड झालेला सांगायला तुकोबारा होते. तुकोबारा वैकुंठाला गेले, सर्व टाळकरी जमा झाले, सर्वांच्या देखत तुकोबारा वैकुंठाला गेले. आणि वैकुंठाला गेल्याच्या नंतर तुकोबारांच्या 14 टाळकऱ्यापैकी एक टाळकरी होता, त्याचं नाव होतं संताजी महाराज जगनाळे. केली समाजाचा टाळकरी संताजी महाराज जगनाळे.
एक दिवस तुकोबाराय आणि संताजी महाराज बोलत असताना दोघांमध्ये असं ठरलं, महाराज जो कोणी आधी जाईल त्यानं दुसऱ्याच्या मूठ मातीला घ्यायचं ठरलं. आणि महाराज संताजी महाराज मागत राहिले होते. आज तुकोबारा वैकुंठ चालायचे. काही दिवसांना संताजी महाराजांनी देह ठेवला. संताजी महाराजही गेले. गेल्याच्या नंतर तेली समाजामध्ये रीत आहे की मृतदेहाला पुजतात, बरोबर का नाही? मला वाटतं वाणी समाजामध्ये पुरतात, बरोबर का नाही? तसं पूर्ण पंचप्राण त्या याच्या हवाली करून टाकतात, बरोबर का नाही? ज्याच्यामधून आली त्याच्या हवाली पंचप्राण करून टाकतात. पृथ्वी, आप, एक, वायू आणि आकाश, बरोबर का नाही? याच्यापासून हा देह बनलेला आहे. देह हा निला पाताचा उसला त्या 5 लाखापासून उसना आणलाय. त्याचं त्याला देण्यासाठी महाराज ते संताजी महाराजांना महाराज खड्डा केला, त्याच्यामध्ये टाकलं, वरून मूठ माती करायला लागली. कितीही माती टाकली पण संताजी महाराजाचा एक हात खूप पाहिलं. टिपरानं माती होती हो, पण संताजी महाराजाचा एक हात नाही. मी काय म्हणाला, आपल्याला असं जर एखाद्या जर आपण गेला मूठ मातीला, एखाद्या जर मळ्यानं खळून हात काढून टाकला तर थांबतील का? एक गमतदार गोष्ट सांगतो तुम्हाला, घडलेली गोष्ट. मग आली म्हणून फक्त आता मुद्दा कुठे झाला तेवढं चालतो. महाराज एकदा एका मळ्या पुढे भजन सुरू झालं. कया पुढं भजन कुठे झालं? मळ्या पुढे भजन सुरू झालं. जे 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 महाराजांनी जुने भजनी आमच्या गावातच. मग मी होतो वाजवायला. तितक्यात एक पाहुणा आला, ते थोडं पंख वाजवायचा होता. मी या वाजवा. त्यानं बसता महाराज पंख वाजवायला. ते नेमकं त्या प्रेताच्या शेजारी पंख वाजवून असा वाजवा बसलेला. ती पाहुणा वाजणार गमतीचा, निस्ता वाजित होता, वाजतच नाचत. ते नाचत 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 त्याचा पाय त्या मळ्याला लागायला. कशाला लागायला? भजन असं दंग झालंय, त्या मळ्याला पायाला. ते मळ मस्त असं 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 हालाले. हे पाय त्या वार घालणाऱ्या पायाने. ती म्हणाले, असं घे बघे बाबा कसा डुलाला. असं म्हणण्याचं मला हिने असंच घडला. नाही, खरं सांगा, असं होणाऱ्यावर थांबतील का? म्हणाले थांबतील. संताजी महाराजांचा सारखा एक हात वर. संताजी महाराजांचा हात खाली जायला. शेवटीवर तुकोबारांना कळालं. नावीला धरा तुकोबारा वरून आले. आणि आल्याच्या नंतर संताजी महाराजांना भेट दिली. आणि महाराजांना भेट दिल्याच्या नंतर महाराज मूठ माती झाली. संताजी महाराज तुकोबारा पुन्हा गेले. पुन्हा काही दिवसानं महाराज तुकोबारांच्या मुलीनं, तिचं नाव भागीरथी. कोण? भागीरथी. जेव्हा तुकोबारा वैकुंठाला जात होते तेव्हा भागीरथी हजर नव्हती. तुकोबारा वैकुंठाला गेल्याच्या नंतर काही दिवसानं भागीरथी घरला आली. माहेरला आल्याच्या नंतर विचारलं, बाबा कुठे? बाबा गेले कोण्या गावात, कुणाला नाही कसा ठावा. बाबा कुठे गेले? भागीरथी विचारायला लागली. आणि ऐका ना दादा, या जगात जर आपल्यावर सगळ्यात जास्त प्रेम करत असेल ना, ती आपली मुलगी करत असते. बरं, निस्वार्थपणे प्रेम करणारं नातं म्हणजे मुलीच. बघा तुम्ही, सगळ्यात जास्त आवाज कोणाचा असतो? मुलीचाच, बरोबर का? महाराज, मुलीचं बापाचं जे नातं आहे ना या जगात, तेवढं पवित्र आणि तेवढं निर्मळ नातं दुसरं कोणतंच नाही. मुली मारून टाकल्या मागच्या काळामध्ये. महाराज त्रिभुवन हत्या केली आणि त्याचं आज भोगायला आले. गावोगाव गेले की आम्हाला म्हणाले, महाराज आपलं पोरगा आहे बघा तिथं लग्न. मी ना भयापासून संस्थे 2-4 मुली आणली पडून त्याचाच वेळ लागत, बरोबर का नाही?
महाराज एक सांगू का, मुलीचं बापा मी तर एक सांगत असतो, आता हे जे मस्ती करून आता गेली मुली मारल्या, एक वाक्य सांगत असतो, देव मुलगी त्यांनाच देतोय, देव मुलगी त्यांनाच देतोय ज्यांना मुलगी जगवण्याची धमक असते. बघा आता मी तुम्ही ज्या घरात मुलगी नाही ते घर भरल्यावर वाटत, मुलगी पाहिजे. भागीरथी आली विचारायला लागली माझे बाबा कुठे गेले, कुणी एक बोलना दोन बोलना, भागीरथीला टाहो फोडला आणि भागीरथी सारखी रडायला. तुकोबाराचा नाविलाज झाला आणि तुकोबारा वैकुंठाहून वापस आले आणि भागीरथीला भेट दिली. भागीरथीला विचारलं बाबा आला 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 कुठे गेलतात. इतक्यात भागीरथीने सांगितलं बाबा तुम्ही एक काम करा, तुम्ही मध्ये बसा, मी तुम्हाला काहीतरी काय करते खायला करते. आणि मी विचारणार आता म्हणजे मुलीच आहे बरं का, गेल्या गेल्या अगोदर बाबा तुम्ही काही खाल्लं का, नाही तुम्ही अगोदर खा. मुलीचं नातं असते. भागीरथीने सांगितलं बाबा मी तुम्हाला खाना करते, तुम्हाला भूक लागली असेल, मग मला सांगा महिला मंडळ भूक लागल्यावर सर्वात झटपट होणारा पदार्थ म्हणजे कोणचा, कोणचा, शेवया बोटव्याचा भात, बरोबर की, बोटवे बोटवे बोटवे, आपल्या भाषेत बोटवे, बरोबर का नाही. पण त्याचा ते शेवया म्हणलं नवरी राहते, होताना लवकर होत्यात पण निवताना निवच ना, त्याला पुढकीत बसावं लागते घंटा घंटा. होताना लवकर शिजत नाही होते पदार्थ, निवताना निवच. महाराज भागीरथीनं शेवया केल्या पण शेवयावर टाकायला दूध. इकडे तिकडे पाहिलं एकदम घरे हिंडली भागीरथी, कुठं दूध भेटलं नाही. तुकोबारामध्ये थांब एक तांब्या दे मी दूध आणतो. आणि तिथंच एक महादेवाचं मंदिर होतं, गेले आणि एका येमेश्वराशी पूजिले दूध नंदीचे काढले. ऐका दूध तुकोबारांनी खाल्लं, आल्याच्या नंतर शिवयाचा मान केला, तुकोबारांनी खाला आणि तुकोबारा पुन्हा वापस गेले. पुन्हा तिसरी वेळेस तुकोबारांचे परम शिष्य श्री संत निळोबा, थोडक्यात ज्या संतांनी शेवटचा गाथा लिहिला ते संत म्हणजे निळोबा. निळोबाराच्या नंतर लिखाण नाही बरं, ते निळोबाराय. आणि महाराज एक दिवस निळोबाराय तुकोबारांनाच भेटायचं असा अट्टास धरला.
सारखा 8 तास चालू तुकोबारांना भेटायचे तुकोबारा भेटायला येत नाही म्हणून निळोबारायांनी आमरण उपोषण सुरू केलं. काय केलं? आमरण उपोषण. आपल्या भाषेत आताच्या सांगायचं म्हणजे आमरण उपोषण सुरू केलं. 13 दिवस तुकोबारायांनी आपल्या निळोबारायांनी पाणी सुद्धा ग्रहण केलं नाही. 13 दिवस. शेवटी महाराज देवाचा नाविलाज झाला आणि स्वतः देव तुकोबारायापाशी निळोबारायापाशी आले आणि आल्याच्या नंतर निळोबाराला म्हणाले, निळोबाराय अहो उठा, एवढं अनुष्ठान करू नका, उठा, मी स्वतः आलो. निळोबारा म्हणजे तुम्ही कोण आहे? देव म्हणजे मी स्वतः ब्रह्मांडाचा मालक आहे. निळोबारा म्हणजे आपला बोललाच नाही. तू जगाचा मालक असशील, तू तुझ्या वजनात राह, आम्हाला तुझी गरज नाही. काय अधिकार असेल हो? देव आलेला वापस पाठवायचा म्हणजे काय अधिकार असेल म्हणालो? पाण्याचा तांब्या घेऊन आलेली बायको आपल्याला वापस जायला चली आहे. कुठं आहे का? देवाला वापस पाठवलं आणि महाराज देव गेले. तुकोबाराला हात जोडले आणि तुकोबाराला सांगितलं, तुकोबारा तुम्हाला आता जावंच लागतं. तुकोबारा म्हणजे देवा मी जाणारच नाही. पहिलंच 2दा जाऊन आलो. किती वेळेस? 2 वेळेस जाऊन आलो. आता जाणार? देवानं सांगितलं एवढी वेळेस तुम्हाला काही करून जावावंच लागल. तुकोबारा वैकुंठाहून आले आणि आल्याच्या नंतर निळोबारांना भेट दिली आणि निळोबाराने सांगितलं, महाराज तुम्ही गेलात आम्हाला सांगितलं सुद्धा नाही. मला सांगा तुम्ही गेलात मान्य, पण तुम्ही जाताना कसे गेलात? तुमचा शेवट कसा झाला? अभंगाचं पहिलं शेवट.
सांगा गोड वाटायला का नाही तुम्हाला आपण लोक का सोडून द्या वाटायला का नाही गोड खरं सांगा एवढंच तुम्ही ऐकलं खरं इमानदारीला सांगायचं एकाला तरी संसाराची ध्यान झाली का विचारा झाली का तुम्ही शेतात काम जरी करीत असताल तर घरचं ध्यान येईल पण इथं आलं का त्यालाच म्हणजे परमार्थाची ताकद विठ्ठल निळोपरांनी सांगितलं महाराज तुम्ही कसे गेलात तुमचा शेवट कसा झाला तेव्हा महाराजांनी गोड उत्तर आमचा शेवट कसा झाला झाला गोड तुकोबारा म्हणजे माझा बहू गोड झाला तुकोबारा म्हणजे बाबा माझा शेवट कसा झाला निस्ता गोड झाला नाही बहू गोड झाला जर एक सांगू का असा जर गोड शेवट व्हावा वाटत असेल तर जीवन सुद्धा तसं जगावं लागतं शेवटीचा
गोपारामुळे जीवनच तिच्यासाठी जगलं. कशासाठी? शेवटचा दिवस गोड व्हावा. आणि माणसानं जीवन तसंच जगावं, शेवट गोड व्हावं. आणखी एक गोष्ट सांगू का? परमार्थाची सुरुवात खरतर असते पण शेवट गोड असते. संसाराची सुरुवात गोड आहे पण शेवट खरतर आहे. आताही बघा नवीन लग्न व्हायलंय ना, बाबा 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 काय त्याचा तोरा हो, ते घोडा काय घोड्यावर बसतोय, घोडा किती गाडवती म्हणा बर काय ते घोड्यावर तोऱ्यात बसणारा बाबा, त्याचे ते बुट स्वाक्षर मारुतीच्या मंदिरात चप्पल घालून बुट घालून येते. बुट काळ म्हणतो संच म्हणते नवरदेव 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 पण संच म्हणते नाही नाही नवरदेव हा नवरदेव जमतोय. काय ते महाराज लग्नाच्या दिवशी तोऱ्यात राहते बस एखाद्या इकडून 4 माणसं इकडून थिएंबर घाट होती ना, तो त्या सगळ्या करोल्या ऐकले नमुन्या नमुन्याच्या असं की काय लई नमुन्याचा बाबा तुमच्याकडे काळात नव्हता, आता बाबा 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 हे सांगू नाही आणि ऐकू नाही. तुमच्या काळात मर्यादा होती असं सांगतात. नवरा बायको लग्न झाल्यानंतर 5-5, 10-10 वर्ष पण मला बोलत सुद्धा नव्हते मायबापाने, बरोबर? जर नवरा बायकोला कधी बोलायचाच प्रसंग आला तर कधी एखाद्याने शेतात गेल्यावर यावं, बरोबर? कारण मायबाप घरात असताना नवरा बायको बोलत नव्हते. आता नवरा बायको बोलले तर मायबाप घराच्या बाहेर खाली लग्नाच्यात आधी सगळं बोलून घ्यायचं नंतर काय हो वाटलं झालं मला. पण ते संसार बघा, संसाराची सुरुवात गोड असते. त्याला विचारा कसं आहे, त्याला काय म्हणला लई मजा, म्हणल्या म्हणल्या पाणी भेटाले, म्हणल्या म्हणल्या जेव्हा भेटाले, टाईट इस्त्रीचे कपडे, पुन्हा 2 वर्षाला विचारा कसं आहे, फसलो महाराज. काय झालं? काहीच नाही म्हणायचं, ताप आहे म्हणायचं, ताप. आणि पुन्हा म्हातारपणाला विचारा राम 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 राम, म्हातारी कुठे आहे? खोटं आहे. परमार्थ संसाराचा सुरुवात गोड आहे पण शेवट खराब आहे. पण तसं नाही परमार्थाचं. परमार्थाची सुरुवात थोडी जड आहे, घडतळ आहे. आता याचे नवीन पूर्व परमार्थ लागतात का नाही महाराज? लोक लई सुखानं परमार्थ सुरुवातीला करू देतात का? बाबा बाबा याला चांगलं स्टेज मिळतो रे, चांगले पोरवा किती चांगले गाणं वाजला, राजा कीर्तन राहू द्या, त्याला लोक बाबा 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 कवर जवळ लोकांचा विश्वास बसत नाही तोवर. आणि एकदा का तुमच्यावर लोकांचा विश्वास संपादन झाला ना तर परमार्थाचा शेवट कसा गोड होतो बघा. माझ्या श्रीगुरुमूर्तीला म्हणतात त्याला शेवट गोड म्हणतात. परमार्थाचा शेवट गोड आहे, सुरुवात खडतर आहे. पण असे जुने आजोबा झाले ना परमार्थामध्ये, लोक म्हणतात हो त्या माणसाला जीवन परमार्थात गेले आणि कसलाय माणूस वापरून राष्ट्रीय कार्य घालून पाया पडते, बरोबर का नाही? संसारामध्ये कसला आहे सुरुवातीला पाया पडणारी बायको सुद्धा शेवटला पाया पडला हो.
बाईल म्हणे घर मरता तरी बर नासिले घर कुंकोनिया. घर म्हणजे गाढव गाढव. बाई काय म्हणते आपल्याला शेवटला? काय म्हणते आहे? गाढव म्हणते. हो गाढव. हे गाढव मरणा सुद्धा चले म्हणते. बरोबर का नाही? एवढी बेकार येळ संसारात. आणि खरा मनात माणूस गाढवातच करत राहतो शेवटला. जे माणसा काय असते की बघा माणसाला ते का नाही सारखं डोलून राहतं. मला हेच कळत नाही माणूस जीवनभर शहाणा एक कधी होत नाही. लहान असताना मायबाप म्हणतात आमचं लेकरू शहाणं झालं. लग्न झाल्यावर बायको म्हणते आमचे ते शहाणे नाही. मोठा आहे का? नाही. खोटं बोलालो का मी? पुन्हा लेकरं झाल्यावर लेकरं म्हणतात आमचा बाप शहाणा नाही. मग माणूस नेमकं जिंदगी शहाणा का होत आहे विचार करायची तुम्ही हे करायचं ना. मी हातात गाडी ते उगाच बायकोचं जीवन म्हणते की तुम्हाला आता काय म्हणते का नाही. म्हणजे म्हणजे मात्र तुमचं काय मला माहित नाही. एक समजा बायका लेकर हे जे आहे का नाही सब पैसे के सब पैसे के